जीवन गौरव पुरस्कार देण्याचा, त्यानुसार आपण आशा बगे यांना आपण पुरस्कार देत आहोत. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाला आपले जे प्रमुख अतिथी आपल्याला जिल्हाधिकारी आर बिंदू मॅडम डॉक्टर यांचे आणि दोन्ही संपादकांचे सहवास आपण हा कार्यक्रम करतो. मॅडमला थोडी गडबड असल्यामुळे आपण थोडा कार्यक्रम आणि प्रथम स्वागत करूया. आपण सर्वप्रथम स्वागत करूया डॉक्टर बिंदू मॅडमांचं. अशाची डॉक्टर व्हायचं नाही चाललंय. आपल्या आशीर्वादाने होऊन जाईल. आम्ही आहोत पब्लिक पॉलिसी शैलेशजी डबल आहे मॅडम. हो. यानंतर मी मॅडम या सरकारमध्ये आशा बागे यांचा सत्कार करतो. हमारी सरकार की यानंतर मी विनंती करतो की आपले तरुण भारतचे संपादक धन्यवाद. त्यानंतर आपल्या कार्यक्रमानुसार थोडासा मॅडमने जायचं त्यामुळे आपण आधी सत्काराचा कार्यक्रम त्यानुसार शाल स्पीकर साल करा ना साल. साल सन्मान पत्र साडी 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 आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल स्पीकर त्यांच्या शॉल श्रीफळ श्रीपाद सर ही बात जिल्हाधिकारी डॉक्टर बिर्ला मॅडम यांच्या हस्ते तुम्हाला काही डॉक्टर केल्याशिवाय आमचा विद्यार्थी याचबरोबर सन्मान पत्राचं वाचन करा. नाही त्यानंतर आपल्याला मॅडमला वेगळे जायचं आहे ना वेळ पुढे जाऊ. शैलेशजी तुम्ही पण हात लावून घ्या. मेमंटो पण घ्या. श्रीपाद जी हाथ लगा दीजिए. यस थैंक यू सर. प्रस्थान करा कार्यक्रमाला. सभी को मेरा सप्रेम नमस्कार. शब्दसृष्टि के प्रेरणा स्रोत श्रद्धेय गुरुवर्य डॉक्टर चंद्रकांत बांदेवड़ेकर सर को मेरा विनम्र अभिवादन तथा जिनकी स्मृति में आज जीवन गौरव सम्मान प्रदान किया जा रहा है और शब्दसृष्टि प्रतिष्ठान की सह संस्थापक और शब्दसृष्टि पत्रिका की संस्थापक संपादक तो मेरी विगत जीवन की साथी संगिनी स्मृतिशेष डॉक्टर विजया को मेरा वंदन है. आज की समारोह की सम्मान मूर्ति जिनको भारतीय साहित्य कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान शब्दसृष्टि का द्वितीय शब्दसृष्टि डॉक्टर विजया स्मृति जीवन गौरव सम्मान से सम्मानित किया जाने वाला है. वे मराठी की सुप्रसिद्ध लेखिका कथाकार सुश्री आशा बगे जी, जिनके करकमलों द्वारा यह सम्मान प्रदान किया जाने वाला है.
वे नागपुर जिला की जिलाधिकारी सुश्री आर विमला जी, समारोह के अध्यक्ष दैनिक तरुण भारत के नागपुर संस्करण के संपादक श्री शैलेश पांडे जी तथा दैनिक महाराष्ट्र टाइम्स के नागपुर संस्करण के संपादक श्री श्रीपाद और पराजित जी और नागपुर की सुप्रसिद्ध लेखिका व मंच संचालक सुश्री रश्मि पदवाड़ मदनकर जी, समारोह के सूत्र संचालक व शब्दसृष्टि प्रतिष्ठान के न्यासी प्राचार्य मुकुंद आंदेड़कर जी और प्रतिष्ठान के न्यासी व मेरी वर्तमान जीवन की संगिनी सुश्री आशा रानी जी, समारोह के संयोजक डॉक्टर अनिल गायकवाड़ जी तथा समन्वय डॉक्टर सतीश पावड़े जी व अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त फोटोग्राफर श्री शेखर सोने जी और मित्रवर्य डॉक्टर दिनकर केवले जी, इन सभी को मेरा सादर प्रणाम। आज शब्दसृष्टि प्रतिष्ठान का 16वां स्थापना दिन तथा डॉक्टर विजया जी का चतुर्थ स्मृति दिन है। इस उपलक्ष्य में आज शब्दसृष्टि प्रतिष्ठान द्वारा आदरणीय आशा बघेल जी को द्वितीय डॉक्टर विजया जीवन गौरव सम्मान प्रदान किया जा रहा है। सम्मान मूर्ति आदरणीय आशा बघेल जी का संक्षिप्त परिचय देने का यहाँ मैं प्रयास करूंगा और उसके बाद प्रतिष्ठान के संदर्भ में मैं अपनी संक्षिप्त में बात रखना चाहूँगा। आशा बघेल जी मराठी साहित्य की श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकप्रिय व्यक्तिमत्व व विख्यात कथाकार हैं। उन्होंने अपनी कृतियों उपन्यासों में मानवीय जीवन का और विशेष रूप से नारी जीवन का चित्रण किया है। साहित्य के साथ साथ संगीत भी उनके जीवन का अभिन्न अंग है। विदर्भ साहित्य संघ नागपुर आयोजित प्रथम लेखिका सम्मेलन का अध्यक्ष पद भी आशा जी ने विभूषित किया है। आज तक उनको विविध पुरस्कार सम्मानों से सम्मानित किया गया है। भूमि उपन्यास को 2006 का साहित्य अकादमी दिल्ली का पुरस्कार प्राप्त हुआ है। इस उपन्यास का विविध भारतीय भाषाओं में अनुवाद हुआ है। जल्द ही भूमि का हिंदी अनुवाद प्रकाशित होने वाला है। आशा है कि इस प्रदीर्घ साहित्य सेवा का बहुमान करने के लिए द्वितीय डॉक्टर विजया स्मृति जीवन गौरव सम्मान प्रदान करते हुए शब्दसृष्टि परिवार गौरवान्वित अनुभव कर रहा है। हम दोनों ने, मैं और डॉक्टर विजया जी ने 1 जुलाई 2006 को शब्दसृष्टि की स्थापना की और डॉक्टर चंद्रकांत बांदेवडेकर जी, श्री प्रकाश भातम्बेकर जी, डॉक्टर रामजी तिवारी जी, डॉक्टर सूर्य बालाजी, इनसे विचार विमर्श करने के बाद हिंदी मराठी द्विभाषिक पत्रिका शुरू करने का मानस हमने उनके पास व्यक्त किया। उसका स्वरूप तय हुआ और पत्रिका का पहला विशेषांक प्रवेशांक साहित्य अकादमी पुरस्कार 27 जनवरी 2008 को प्रकाशित हुआ। उसके बाद डॉक्टर हरिवंशराव बच्चन विशेषांक, भारतीय गजल विशेषांक, हिंदी मराठी आदान प्रदान विशेषांक, डॉक्टर चंद्रकांत बांदेवडेकर विशेषांक, डॉक्टर विजया स्मृति विशेषांक, मीडिया विशेषांक तथा लोकसंत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी विशेषांक, यह कुल 8 विशेषांक प्रकाशित हुए हैं और काफ़ी सराहे भी गए हैं। अभी यह सभी विशेषांक आउट ऑफ प्रिंट है, इसके लिए विशेषांक अष्टक के रूप में संपादित रूप में हम 8 अंक निकाल रहे हैं और अभी इस पत्रिका द्विभाषिक थी, इसको हम त्रिभाषिक पत्रिका कर रहे हैं। मराठी, हिंदी, अंग्रेजी त्रिभाषिक और त्रैमासिक रूप में। उसका पहला अभी प्रवेशांक जिन्होंने श्री प्रकाश भातम्बेकर, जिन्होंने 19 मई 2022 को 75 साल पूरे किए हैं, तो श्री प्रकाश भातम्बेकर गौरव विशेषांक के रूप में वो निकलने वाला है 30 सितंबर को। 30 सितंबर यह दिन जागतिक अनुवाद दिन के रूप में
उसको मनाया जाता है। आज जिनके नाम से यह सम्मान दिया जा रहा है उनके बारे में कुछ कहना उचित होगा। डॉक्टर विजया जी हिंदी की चर्चित लेखिका, कवयित्री, समीक्षक व अनुवाद के रूप में एक सुपरिचित नाम है। हिंदी आलोचना साहित्य के क्षेत्र में सम्यक व सृजनात्मक समीक्षा के लिए वे जानी जाती है। शब्द सृष्टि प्रतिष्ठान की वे संस्थापक तथा हिंदी मराठी द्विभाषिक पत्रिका शब्द सृष्टि की संस्थापक संपादक हैं। हिंदी मराठी भाषा के साहित्य में आदान प्रदान हो, उसके साथ ही अन्य भारतीय भाषा और साहित्यकारों का हिंदी मराठी पाठकों के साथ परिचय हो, इसके लिए वे प्रयत्नशील थी। उनके असमय निर्वाण होने से शब्द सृष्टि को अपूरणीय क्षति हुई है। डॉक्टर विजया में कठिनाइयों में जूझने की अपार शक्ति थी। वे प्रसन्न चित्त, विनम्रता की मूर्ति थी। वे धैर्यपूर्वक सबकी समस्याओं का समाधान ढूंढते हुए एक कर्मठ सैनिक की भांति सदा मोर्चे पर तैनात रहती थी। जन्म से लेकर जीवनांत तक वे संघर्षरती रही और सबको प्रेरणा देती रही। उन्हें न किसी से शिकायत थी, न स्वयं में हीनता या गर्व का भाव था। किसी की भी समस्या उनकी समस्या होती थी। उनकी कुछ ही पलों की संगत किसी के भी जीवन में अमिट छाप छोड़ जाती थी। वे पल एक प्रेरक सुखद अनुभूति बनकर रह जाते हैं। वे पल दृश्य अदृश्य शक्तियां बन जाते हैं जो हमें संघर्षों से जूझते रहने की अपार शक्ति, असीम प्रेरणा तथा दृढ़ संकल्प देते। यहाँ मैं एक बात विशेष रूप से कहना चाहूँगा। डॉक्टर विजय जी ने अपने अनुवाद की शुरुआत आशाताई के कथा से की थी और उन्होंने अंत में अपने जीवनांत के अंत में उनकी जो साहित्य अकादमी पुरस्कृत भूमि जो उपन्यास है उसका उन्होंने अनुवाद किया है जो अभी आने वाला है। आप सभी को सूचित करने में मुझे हर्ष हो रहा है कि डॉक्टर विजया जी का समग्र साहित्य दशखंडात्मक डॉक्टर विजया समग्र तथा डॉक्टर विजया व्यक्तित्व और कृतित्व हिंदी में व डॉक्टर विजया व्यक्ति यानी वाङ्मय मराठी में यह 2 ग्रंथ और एक डॉक्यूमेंट्री फिल्म का निर्माण करने की योजना का कार्यान्वयन शुरू हुआ है। यहाँ स्मृतिशेष डॉक्टर विजया जी का मनोगत काव्य के रूप में प्रस्तुत कर मैं अपने प्रास्ताविक को विराम दूंगा। कविता का शीर्षक है स्मृतिशेष। यथार्थ की दुनिया से दूर, भौतिक जगत से परे, वर्तमान से विलग, भले ही हूँ सबसे अलग, अतीत में आज भी हूँ वही ठिठकी ठहरी, आज भी शब्दों के आकार में, भाषा के प्रकार में, चिंतन में, विचार में, पुस्तकों के आकार में, क्योंकि हूँ अब मैं स्मृतिशेष। दिखूंगी शब्द सृष्टि की सृष्टि दृष्टि में, जलधार हूँ अक्षुण्ण रहूंगी मैं एक नदी के साथ साथ, क्योंकि शेष हूँ हमेशा अपनी कृतियों में, आपकी स्मृतियों में। मैं विजया हूँ रहती अशेष, चहु दिशा से है मेरा प्रवेश, न समझो मुझे सिर्फ स्मृतिशेष। स्मृतिशेष डॉक्टर विजया जी को विनम्र अभिवादन कर मैं विराम लेता हूँ। धन्यवाद। आता आपण सर्वांनी आचार्य प्राध्यापक डॉक्टर मुंगवार यांचे प्रास्ताविक आपण ऐकले। या प्रसंगी मी आजच्या कार्यक्रमाचे जो स्वागत समारंभ होता तो आपण पूर्वी उद्घाटलेला आहे, तरी त्यानंतर मी सन्मानपत्र जे आपण अर्पण केलेलं आहे त्यांचं वाचन रश्मी परवाने करावं अशी विनंती। शब्दसृष्टी डॉक्टर विजया स्मृती जीवन गौरव सन्मान श्रीमती आशा वगैरे यांना समर्पित। आदरणीय, नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असून संत्रानगरी व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते। या इतिहास प्रसिद्ध शहराच्या एक सुपुत्री आणि मराठी साहित्यातील आपल्या अतुलनीय योगदानासाठी आपला यथोचित गौरव करण्याची उत्तम संधी आम्हाला प्राप्त झाली आहे। हे आमचे महाभाग्य आहे। शब्दसृष्टी प्रतिष्ठानला आपल्या महान साहित्यिक योगदानाचा अभिमान आहे। आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण आपली जन्मभूमी नागपूर येथे झाले। आपण एम.ए. मराठी व एम.ए. संगीत अशी पदवी प्राप्त केली आहे। आपल्या घरातच नाटकाचे, कीर्तनाचे, संगीताचे आणि साहित्याच्या उच्च अभिरुचीचे वातावरण असल्यामुळे आपल्या लेखनाचा पिंड त्या वातावरणात घडत गेला। संत साहित्याचा अभ्यास आणि पंत काव्याचाही अभ्यास यामुळे कथेची शैली घडत गेली। मराठी कथा साहित्यात आपले नाव एका वेगळ्या परिमाणाच्या कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून स्थिर झाले आहे। कविता
ही आपली पहिली आवड आहे. कीर्तने, नाटके, संगीत माहेरी असणारी माणसे, वाडा यातील माणसे, भारतातील परंपरेतील सणवार यांच्या आसपासचे घडलेले अनुभव अधिक व्यक्त झाले आहेत. आपल्या आतापर्यंत एकूण 13 कथासंग्रह आणि 7 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. मारवा 1984, अत्तर 1986, पूजा 1989, चंदन 1993, मांडव 1993, अनंत 1993, दर्पण 1997, निसटलेले 1999, ऋतुवेगळे 1999, माझ्या कथा माझी निवड 2001, पाणी 2003, पाऊल वाटेवरले गाव 2004, प्रतिद्वंदी 2005 हे कथासंग्रह आणि मनस्विनी 1978, झुंबर 1984, प्रिदल 1994, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र 1996, सेतू 2000, भूमी 2004, उत्सव 2004 या कादंबऱ्या आपण मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ असे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व व लेखिका असून आपल्या कथा कादंबऱ्यातून मानवी जीवनातील विशेषतः स्त्रीच्या जीवनाविषयक दृष्टिकोनाचे विचार विविध अंगाने व्यक्त केले आहेत. आपली कथा केवळ स्त्रीत्वाच्या अनुषंगाने जाणारी नाही. पुरुषाच्या मनातील सहृदयता, त्यांचे अहंमान्य पुरुषी व्यक्तिमत्व, त्यांच्यातील सोशिकता, त्यांच्यातील संगीत नाटकादी कलातील गूढ चातुर्य या साऱ्या अंगांनी स्त्रीबरोबरच पुरुषाच्या अंतर्यामीचा शोध आपली कथा घेते. स्वत्वापाशी घेऊन जाणाऱ्या सहज सुंदर भाव प्रवाहात अंतर्मुख करणाऱ्या आपल्या कथा मराठी कथेवर वेगळी मुद्रा उमटवून जातात. आपल्या कथांप्रमाणेच आपल्या कादंबऱ्याही व्यक्तिनिष्ठ आहेत. परिस्थितीचा मोठा कॅनव्हास, मानवी स्वभाव यांच्या क्रियाप्रतिक्रियातून बदलत जाणाऱ्या पात्रांच्या आयुष्याचे, त्यातल्या गुंतागुंतीचे चित्रण त्या नायिका व नायक यांच्या व्यक्तिरेखात दिसून येते. 1991 मध्ये विदर्भ साहित्य संघ नागपूरद्वारा आयोजित पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषविले आहे. आपणास विविध पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले आहे. भूमी या कादंबरीला 2004 मध्ये महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, तर 2006 मध्ये याच कादंबरीला साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार लाभला. मारवा, अत्तर, मांडव या कथासंग्रहांना आणि झुंबर या कादंबरीस महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार लाभले. दर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार, मालतीबाई दांडेकर पुरस्कार, कोनी दांडेकर मृण्मयी पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा अगत्य माडखोलकर स्मृती जीवनप्रती पुरस्कार, दीबा मोकाशी पुरस्कार, डॉक्टर अ वा वर्टी पुरस्कार, आपटे नगर वाचन मंदिर संस्थेचा पुरस्कार, कमलाबाई उगले पुरस्कार, राम शिवाळकर यांच्या नावाचा साहित्यव्रती पुरस्कार, शिरीष पै स्मृती पुरस्कार इत्यादी श्रेष्ठ पुरस्कार सन्मान या आधीच आपणास प्राप्त झाले आहेत. भारतीय साहित्याला आपल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आपणास शब्दसृष्टी डॉक्टर विजया स्मृती जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात शब्दसृष्टी परिवार गौरवान्वित अनुभव करीत आहे. आम्ही आपले हार्दिक अभिनंदन करताना अशी कामना करीत आहोत. जीवित शरदः शतम्. धन्यवाद लक्ष्मीजी. मी यानंतर आपले अतिथी महाराष्ट्र टाइम्सचे नागपूरचे संपादक श्रीपाद परागजीची यांना विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. श्रीपाद परागजीची. शब्दसृष्टी परिवाराच्या या अतिशय हृद्य कार्यक्रमासाठी आपण एकत्रित आलो आहोत. स्वर्गीय विजया स्मृती जीवनगौरव पुरस्कार आमच्या आशाताईंना दिला याच्याबद्दल नागपूरकरांच्या वतीने आम्ही शब्दसृष्टी परिवाराचे आभारी आहोत. या ठिकाणी सत्कारमूर्ती आशाताई, शैलेशजी, प्राचार्य आंधळकर, डॉक्टर मनोहर, आशाराणीजी, रश्मी आणि समस्त बंधू आणि भगिनींनी. मुळात आशाताईंचा पट इतका मोठा आहे की त्यांचा समजा जर भेद घेतो म्हटलं तर किमान 45 मिनिटं ते 1 तास मी सहज बोलू शकतो. पण तरीही 4-4.5 मिनिटात बोलणं थांबवण्याचा प्रयत्न करतो. आशाताईंना वाचत आमची पिढी मोठी झाली. सगळ्यात महत्वाचं आशाताईंना म्हणजे एखादा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होणे याची अनुभूती आम्ही 2006-07 मध्ये जेव्हा भूमीला मोठा पुरस्कार मिळाला आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला म्हणून नाही तर तो आपल्या आवडत्या लेखिकेला मिळाला याचा आनंद केवळ
नागपूरकरांनी नाही, वैदर्भियांनी नाही, तर समस्त महाराष्ट्र, बृहन महाराष्ट्र आणि मराठी जिथवर वाचली जाते तिथल्या समस्त साहित्य रसिकांनी त्या निमित्ताने घेतलं. मला एक आठवतं की बहुधा आशाताईंच्या अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आम्ही याच वास्तूमध्ये प्रवेश करून आशाताईंची एक मुलाखत घेतली होती. त्यावेळेचे शब्द मला आठवतात की गोध्रा हत्याकांडानंतर इंदिरा गोस्वामींनी असं वक्तव्य केलं होतं की गोध्रा हत्याकांडानंतर एकाही मराठी लेखकाचं रक्त सळसळलं नाही. आता इंदिरा गोस्वामींचा वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही. आसामी अतिशय ताकदीची लेखिका म्हणून त्या आपण सगळेजण त्यांना ओळखतो. ज्ञानपीठ पुरस्कार असेल, अकादमी पुरस्कार असेल आणि अनेक विषयावरचं मार्मिक भाष्य त्यांचं आपण सतत ऐकत आलेलो आहे. अशा एका विदुषींनी असं वक्तव्य केल्यानंतर साधारणतः त्यामध्ये ओढणे असा प्रकार भल्या भल्या साहित्यिकांकडून होत असतो. पण असं असतानाही त्यावेळेच्या आणि आशाताईंचं त्याच्यावरचं मत मला जास्त भावलं याच्यासाठी की कारण आशाताईंना आयुष्यात कधीही आक्रस्ताळ किंवा आक्रमक झालेलं आपण कधीही कोणीही बघितलेलं नाही. मी आत्ताच काही दिवसांच्या पूर्वी जेव्हा महाराष्ट्र टाइम्सनी प्रतिभावंताच्या घरी नावाचा एक अनौपचारिक कार्यक्रम रसिकांच्या साक्षीने याच अंगणामध्ये जेव्हा घेतला होता तर त्यावेळेस आशाताईंचं भद्य मनोगत ऐकलं आहे. आणि त्यावेळेस बोलताना असं म्हणालो होतो की एकंदरीतच मराठीच्या विश्वामध्ये, साहित्य विश्वामध्ये आणि त्यातल्या त्यात वैदर्भी आणि नागपूरच्या साहित्य विश्वामध्ये साहित्याचा सोज्वळ धांडोळा समजा जर आपण घेतो म्हटलं, चेहरा समजा जर शोधतो म्हटलं तर इतका सात्विक चेहरा, आशाताईंच्या इतका सात्विक चेहरा आपल्याला शोधूनही सापडणार नाही. मग ते गुणांकन असो की मतांकन असो त्यामध्ये आशाताईंचं नाव अग्रक्रमाने राहील ही सगळी रसिकांची इच्छा आहे. मग असं असताना आशाताई काय म्हणाल्या होत्या की इंदिरा गोस्वामींचं मत आल्यानंतर आशाताईंनी असं म्हटलं होतं की ललित लेखन म्हणजे टिप कागद नाही. त्यानंतर त्या मुलाखतीमध्ये सुद्धा अलीकडच्या अनौपचारिक संवादामध्ये आशाताई असं बोलल्या होत्या की आपण प्रत्येकच गोष्टीवर आपण व्यक्त झालं पाहिजे अशातला भाग नाही. आपल्याला अनेक गोष्टी आपल्या अंतरंगामध्ये त्याचे पडसाद उमटत असतात पण ते आपण लिहिलेच पाहिजे असं आपल्याला असा काही भाग नाही किंवा आपल्याकडून ते लिहिणं होतच अशातला काही भाग नाही. पण मग जे आपण लिहिलं नसेल पण जे अन्य लेखकांनी लिहिलं असेल तर त्याला समरसून दाद देणं मात्र आपल्या हाती असते. म्हणजे सगळ्याच याच्यावर आपण लिहित असणं, आपण मत व्यक्त करत असणं हे अलीकडच्या काही दिवसांमध्ये आपण जे काही पटलावर आपल्या दिसत आहे आता सध्या टीव्हीवर वगैरे जे काही आढळत आहे तो त्याचा परिपाक आहे असं वाटतं. पण काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये याचं भान असणारी लेखिका म्हणून आशाताईंकडे आपण सगळेजण बघतो. आशाताई असं म्हणतात की साहित्याचं परिमाण समजा जर काय असेल तर त्याचं ते जे काही साहित्याचं सृजन किंवा परिमाण असेल तर ते स्थिरतेपाशी जुळलं असावं. त्यांच्या गुरूंनी त्यांना असं सांगितलं होतं की समजा अलीकडे आपण बघतो की स्पीड खूप वाढलेला आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये गती प्राप्त झालेली आहे. पण समजा जर कुंभाराचं चाक असेल ते समजा जर खूप वेगाने जरी फिरत असेल आणि त्याचा स्थिरता बिंदू समजा जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. आपण केवळ वेगाच्या मागे न धावता स्थिरते मागे राहायला पाहिजे आणि आशाताईंच्या लिखाणाचं सुद्धा हे परिमाण असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या एकंदरीतच लिखाणातून आशाताईंनी ज्या पद्धतीने भूमीमधून त्यांनी एका स्त्रीची भावबंध आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. निसटलेल्यामधून आपण त्यांना त्याच पद्धतीचे एक तरंग आपल्याला उमटताना बघितलं. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये एकंदरीत काळाचा पट उलगडताना आपल्याला आशाताई दिसल्या. असं अनेक आहे. आशाताई असं म्हणतात की लिखाण म्हणजे आधी आपल्या व्यक्तित्वाचं चिंतन असलं पाहिजे आणि मग त्याचं सृजन झालं पाहिजे आणि लिखाण हा अंतर्मनाचा पाझर असला पाहिजे असं आशाताईंचं. मला असं वाटतं की इतक्या सर्व दृष्टीने आणि आयुष्याच्या 84व्या वर्षामध्ये आप्तांकडून दिला जाणारा समजा जर शब्दसृष्टी जीवनगौरव पुरस्कार आशाताई स्वीकारायला हो म्हणतात यातच त्यांचं एक आयुष्याविषयीचं ऋणाईत पण मला दिसतं. आप्तांविषयीचं ऋणाईत पण सुद्धा त्यातून प्रकर्षाने झळकतं असं मला वाटतं. आशाताई अलीकडे काय आहे की जे अप्राप्य आहे, जे लेखक सहज साध्य नाही ते मोठे असे आमच्या नव्या पिढीपुढे एक नवी व्याख्या होऊ लागली. तुम्ही ज्येष्ठ असून श्रेष्ठ असूनही सहजतेने सर्वांना भेटतात आणि सहजतेने सर्वांना भेटत असताना मायाची पाखर कुठलाही भेद न पाळता सर्वांवर पांघरतात. मला असं वाटतं की ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माणसांनी तुमची ही कृती आपल्या अवतीभोवतीच्या लेखकांनी सुद्धा अनुसरली तर ज्यांना काहीतरी शिकायची अपेक्षा आहे, ज्यांना काहीतरी पुढे वाटचाल करायची अपेक्षा आहे किंवा ही खूप
माझ्यामध्ये खूप न्यूनत्व भरलेलं आहे. पण ज्यांनी आपल्याला काही जे आपल्याला काही शिकवू इच्छितात अशी मनोमन इच्छा ज्याच्या मनात असते त्यांची प्रामाणिक वाटचाल समजा जर कुठून होत असेल किंवा ज्यांच्या घरापाशी येऊन थांबत असेल तर असं नाव आशाताईंचं आहे. आशाताई बगेंनी आपलं न्यूज सुद्धा अनेकदा मान्य केलेलं आहे. थोडं वाढेल पण एकच मिनिटात सांगतो. आशाताई असं म्हणतात की माझ्या सर्व कथा मला आवडलेल्याच आहेत अशातला भाग नाही. त्याहून पुढे जाऊन ते असं म्हणतात की माझ्या अयशस्वी कथांचे सुद्धा अनुवाद झालेले आहेत. इतकं निखळपण त्यांच्या वागण्यात. बरं, कथेचे परिमाण दाखवताना आशाताईंना जेव्हा विचारलं की तुम्हाला कोणती कथा आवडते किंवा कुठल्या कथेशी तुम्ही रिलेट करता, आशाताईंना स्वतःच्या कथेचे संदर्भ देता आले असते. आशाताई असं म्हणतात की नरेशचंद्र चिरमुले ना शरदचंद्र चिरमुले यांची नवस नावाच्या कथेचा त्यांनी उल्लेख केला होता की एक साधा बाप असतो, तो नवस फेडायला एका तीर्थस्थळी जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की ज्या पुजाऱ्याकडे ते थांबणार असतात त्या पुजाऱ्याचा मुलगा दगावलेला असतो. आता आपण आपल्या मुलाचा नवस फेडायला आलो आहे, नेमका त्याचा मुलगाही तिथे आजारी पडतो. आता असं असताना या मुलगा दगावलेल्या वडिलांना आपल्या वतीने प्रार्थना करायला कसं काय सांगायचं? पण माझा मुलगा आजारी पडलाय, देवाकडे अशी प्रार्थना करा की याला बरं करा, अशी याचना ते वडील करतात. पुजारी मग त्याच्यानंतर तो मुलगा बरा होतो. मुलगा बरा झाल्यानंतर हा जो वडील असतो तो पुजाऱ्याचे आभार मानायला त्याच्याकडे जातो. तर तो पुजारी असं म्हणतो की मी देवाकडे तुमच्या मुलाला बरं कर अशी मागणी केली नाही, तर याला पुत्रविरहाच्या वेदना काय असतात याची या यजमानांना जाणीव करून दे असं म्हणतो. आता हा जो जगण्याचा निखळपणा आहे, त्या वडिलांचं जे काही आत्मकथन आहे त्याच्याशी आशाताई एक कथेचा भावबिंदू ज्याला आपण म्हणतो तो रिलेट करतात. आशाताई पुढे अनेक, मला वाटतं झुंपा लहरीची ती पण कथा आहे की एखाद्या गर्भपात झालेल्या महिलेला समजा आपला पती दिवसभर आपल्यासोबत राहावा अशी याचना करावी लागत असेल तर हे दुःख आधुनिकतेच्या संदर्भात त्या बोलल्या होत्या. त्या मुलाखतीचा शब्द मला इथेच, मी स्वतः तिथे हजर होतो, मला आठवतो. अशा अनेक विषयांवर आशाताई बोलल्या. असं असताना देखील आशाताई असं म्हणतात की माणसाची एक प्रामाणिक अपेक्षा अशी असते की हे सर्व दुःख माझ्या वाट्याला का आले असा प्रश्न तो करतो. हा सगळा आयुष्याचा आनंद माझ्या वाट्याला का आलाय असा प्रश्न त्या आपण कधीही करत नाही. दुःखाच्या संदर्भातलं समजा जर कथन करायचं झालं तर ते खूप मोठं आहे, म्हणजे ते चिंतनही फार मोठं आहे. मी आशाताई तुम्हाला वाचत आलेलो आहे. आम्ही नेहमी चर्चा करत असतो की दुःखाच्या संदर्भात आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीने सगळं काही साध्य होईल अशातला भाग. म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा करतो, पत्रकार सुद्धा माणूसच आहे. आम्ही म्हणतो की भारताने जगाला कुठल्या बाबतीत दिशा दिली पाहिजे, तर भारत अध्यात्माच्या बाबतीत नक्कीचपणे जगाला दिशा दिली. आणि आशाताईंची आजवरची वाटचाल ती स्वयंभू राहिलेली आहे, तरी त्या अलीकडे अध्यात्माच्या दिशेने झुकल्या आहेत असं मला वाटतं. आणि अध्यात्माच्या दिशेने झुकले असतानाही अध्यात्माच्या वाटेने गेलं किंवा सर्व दुःखांचा विनाश होईल किंवा आपल्याला आनंद प्राप्ती होईल असं समजण्याचं काही कारण नसतं. मला असं नेहमी वाटतं की आशाताई अलीकडच्या काळामध्ये आम्ही जे वाचत आलो आहे तर त्या अलीकडच्या काळामध्ये देव पाहिलेला माणूस कोण आहे असं आम्ही नेहमी विचारतो. तर माझ्या असं लक्षात येतं की रामचंद्र परमहंसांनी विवेकानंदांना असं म्हटलं होतं की होय नरेंद्रा, मी देव बघितला आहे आणि मी तो तुला दाखवू शकतो. आणि असं केल्यानंतर रामचंद्र परमहंसांनी नरेंद्रांना देव दाखवला. जी काही त्यांची आत्मानुभूती असेल पण त्यांनी देव पाहिला असं म्हणतो. पण म्हणजे देव पाहिलेल्या माणसाची सगळी दुःखमुक्ती होते असं समजण्याचं काही कारण नाही. कारण स्वतः रामकृष्ण परमहंसांचा मृत्यू वेदनांनी तळमळला. आपण असं म्हणतो की अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. आम्ही ज्यांच्यासोबत काम केलं ते श्रीकांत जिचकार, मग इतक्या कॅलरीज खाल्ल्याने, इतकं सेफ खाल्ल्याने असं होतं आणि अध्यात्माविषयीचं गारूड त्यांना होतं. पण तरीही त्यांनी एका मोठ्या आजारावर विजय मिळवल्यानंतरही त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. म्हणजे मृत्यू आणि देवाचं बघणं किंवा दर्शन, मी नेहमी म्हणत असतो की बघणे आणि दर्शन घेणे याच्यात खूप अंतर आहे. ही दर्शन घेण्याची क्रिया ज्या मोजक्या व्यक्तिमत्वांपासून सुरू होते असं व्यक्तिमत्व आपण आहात. आपण अध्यात्माची आपली वाटचाल आणि लिखाणातील सातत्य असंच यापुढे सुरू ठेवावं. तुम्हाला जगन्नियंताने अतिशय निरोगी आणि सुदृढ आरोग्य द्यावं आणि या निमित्ताने का होईना, या कुठल्या का निमित्ताने होईना तुमचा आमचा सहवास असाच उत्तरोत्तर घडत जावा आणि त्याचा लाभ केवळ आम्हाला नव्हे तर सर्व जगाला व्हावा अशी निकोप प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल शब्दसृष्टी परिवाराचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अनुवाद
थोडी वाचेल. आता आज नागपूरपर्यंत संधी मिळाली. या अनुषंगाने मला असं वाटतं की आईवडिलांची पुण्याई असते की अचानकच अशी एक संधी मिळते की साहित्य अकादमी पुरस्कृत लेखिकाच्या घरी जाऊन त्यांचं सत्कार करायचा आणि मोठे मोठे नामवंत इथे संपादक जेव्हा असतात परागजीची आणि पांडेजी हे सगळं एक सुंदर वातावरण आहे. मला खूप असं वाटतं की मला एक खूप वेगळ्या प्रकारची संधी आज लाभलेली आहे. साहित्याशी नेहमीच मला जवळीक आहे, जोडलेले आहेच मी. लिहिते सुद्धा, कधी पोएम्स, कधी ब्लॉग्स वगैरे. आणि जेव्हा आपण लिहितो मला असं वाटतं तेव्हा आपलं व्यक्तिमत्व आणि आपली प्रतिभूती जी असते ती खूप वेगळ्या प्रकारे येते, कारण तेव्हाच आपली संवेदना इतरांपर्यंत पोचतात आणि इतरांनाही कळतं की आपण आपल्या मनामध्ये काय आहे. तर एक खूप म्हणजे मी खरं आपलं काही पुस्तक वाचले नाही, आय एम सॉरी, पण आय होप की ह्या निमित्ताने की मी आज आले इथे आणि आपले पुस्तक आणि जे आपण सांगत होतो की स्टोरीज वाचून लोकांना असं वाटलं की खूप लांब लचक आहे, पण निश्चित रूपाने मला असं वाटतं ते एक आदर्श माझ्यासाठी राहील. नागपूरमध्ये येऊन असे एवढे पुरुषांची माझी भेट होत राहते. मला असं वाटतं एक खूप मोठं देवाची कृपा माझ्यावरती आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आज मला ह्या निमित्ताने मला इथे बोलवलं, मी खूप आपली आभारी आहे आणि खूप चांगली संधी मला मिळाली. थँक्यू. अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाने, त्यांच्या साहित्याच्या अनेक विविध पैलू त्यांचं त्यांच्या भाषणातून दर्शन झालं. शब्दसृष्टीला खरोखर अभिमान आहे की आम्हाला हा पुरस्कार अशा त्यांना आम्ही देऊ शकतो, देत आहोत. आणि अशा ज्या आजच्या काळामध्ये जसं आता श्रीपादजी बोलले, अपराधजी बोलले की आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आजच्या पिढीसमोरची अभावाने जाणवत आहेत, ज्यांचं साहित्य समरसून अनुभवलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि जे आम्ही तरुण वयामध्ये आकर्षित झालो होतो त्यांच्या साहित्याकडे, ते आजही आकर्षित करणारं साहित्य अशा पद्धतीने निर्माण होत वाटत होतं. अशा व्यक्तिमत्वाचा शब्दसृष्टीला गौरव करायला मिळाला याचं आम्ही धन्य आहोत. मी अशा माननीय आदरणीय आशाताईंना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. आशाताई मी बसून आपण सर्वांना नमस्कार. आपण इथे शब्दसृष्टीच्या आणि माझ्या लेखनाच्या प्रेमापोटी आहे. आपण सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आपण श्रीपाद शैलेश तरुण भारतातर्फे अनेक वर्ष पाहत आलेले फोटोग्राफर सोनी सैयद आपण सर्व आणि शब्दसृष्टी मनोहरजी आणि शब्दसृष्टीचे सर्व पदाधिकारी, आशा राणीजी. मला खरं म्हणजे इतकं माझ्याबद्दल बोललं गेलेलं आहे की मला खूप संकोच होऊन गेला माझ्याबद्दल ऐकताना. तर माझं बद्दल काही मला स्वतःला बोलावंसं वाटत नाही, पण मला एक सांगावंसं वाटतं की तरुण भारतामध्ये माझ्या लिखाणाची सुरुवात झाली. तरुण भारतात मी सुरुवातीला लिहिलं, नंतर जाणतेपणी महाराष्ट्र टाइम्समधूनही खूप लिहिलं, हक्काने लिहिलं असं, आणि नंतर इतर माझं लिखाण येतच गेलं. तर ज्या शहरात आपण वाढलो, ज्या शहरात आपण जन्माला आलो, ज्या शहरात, त्या शहराने आपल्याला आपलं म्हणणं आणि आपल्याला दोषांसकट कुठेतरी सामावून घेणं ही खूप मोठी गोष्ट माझ्यासोबत झाली. त्याच्याबद्दल मी एकूणच कृतज्ञ आहे. हा पुरस्कार जो मला प्राप्त झाला हा डॉक्टर विजया हिच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राप्त झाला. आपल्याला कोणाला माहीत नसेल, पण ती माझी सख्खी मामी बहीण आहे. विजया ही माझी सख्खी मामी बहीण आहे. तर ज्यावेळेस मनोहरजींचा प्रस्ताव मला आला की विजयाच्या नावाचा पुरस्कार मी तुम्हाला देतो, म्हणजे आमच्या कमिटीने असं ठरवलेलं आहे, तेव्हा मी त्यांना म्हटलं की अहो हा घरचा व्यक्तींचा पुरस्कार, व्यक्तींच्या संदर्भातला पुरस्कार, मी ती घरचीच आहे. खरं म्हणजे मी पुरस्कार देणाऱ्या समितीत असायला पाहिजे, घेणाऱ्या समितीत मी नको असायला. तर त्यांनी माझं काही ऐकलं नाही, म्हणे आमच्या कमिटीने ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे माझंही काही चाललं नाही. परंतु विजया माझी लहान मामी बहीण होती, तर आता उद्या
मी गेल्यानंतर माझ्या स्मृतीचा पुरस्कार जर आमच्या राजूला किंवा कारकला द्यायचं म्हटलं माझ्या नातवाला, तर हे कसं होईल, कसं मला ते संकोचल्यासारखं वाटतं. तर काय आहे म्हणून हा पुरस्कार मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक विजयाच्या स्मृतीलाच समर्पित करते. आणि आपल्या सर्वांचे मनोभाव जाणते, कुठलाही त्याच्यात मला अनादर करायचा नाही आहे. मी माझ्या लिखाणाबद्दल खूप काही बोलत नाही, परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेस लेखक लिहत असतो त्यावेळेस तो एक शोध घेत असतो, एकापरी स्वतःचा, स्वतःतून बाकीच्या जीवनाचा, बाकीच्या व्यक्तींचा, आणि अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असतात. परंतु त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येत असताना मी जे म्हणतो की टिपकांदासारखे आपण ते उचलत नाही, तर त्याच्यामध्ये अनेक रंग मिसळताना कुठे सत्याबरोबर कल्पिताचंही आपण त्याच्यामध्ये रंग मिसळतो. तर एक साधीशीच आठवण सांगते आणि मी थांबते. आपण आता माझ्या अध्यात्माताबद्दल वगैरे विचार केला, तर अध्यात्म असं नाही आहे, पण मी आमचे सद्गुरू परमपूज्य श्री शिरीषदादा हे दत्त परंपरेचे मोठे अधिकारी आहेत. तर त्यांच्या सद्गुरूंच्या जीवनचरित्रावरती मी कादंबरी लिहावी असं त्यांनी मला एकदा विनंती केली. ते खरं म्हणजे माझे सद्गुरू होते, त्यांनी मला आज्ञा केली असती तरी चाललं असतं, परंतु त्यांनी मला विनंती केली. आणि मग तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं की मी तुम्हाला म्हटलं मला त्यांची चरित्र साधनं सगळी लागतील, मी त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, त्यांना खूप पाहिलं नाही आहे, वाचून मग मी लिहीन. परंतु ते म्हणाले की ते सगळं मी देईन, पण तुम्हाला एक पथ्य पाळावं लागेल. ते असं की सत्य हे चरित्रात्मक सत्य काढून घेताना कल्पिताचा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला ते काढता येणार नाही. तर मला ते खूप बरं वाटलं. मला असं वाटलं की आम्ही हेच करत असतो, आम्ही जेव्हा लिहित असतो तेव्हा आम्ही नुसतं सत्याचे रंग त्याच्यात भरत नाही, तर कल्पिताचेही रंग भरत असतो. जसाच्या तसा माणूस स्वीकारत नाही आम्ही कधी लिहिताना. आम्ही स्वतःबद्दल जरी लिहायचं ठरवलं तरी आम्ही तशाच्या तशा नसतो त्याच्यामध्ये. म्हणून मी आत्मचरित्र लिहिण्याच्या कधी भानगडीत पडली नाही, पुढेही पडेल असं काही मला वाटत नाही. आणि मला मी कथा लिहिते, कादंबरी लिहिते, पण मला खरंच मनापासून खूप कवितेबद्दल फार प्रेम आहे, कवितेबद्दल फार प्रेम आहे. पण मला मोठं आश्चर्यच वाटलं की मी कविता का नाही लिहिली. तर सुरुवातीला लिहिल्या होत्या पण त्या परत आल्या त्याच्यामध्ये. मी त्याच्या मागे खूप लागली नाही मी, परंतु कविता मला अजूनही खूप आवडते की अनुभवाचं सूक्ष्माती सूक्ष्म रूप जे लघुकथाच व्यक्त करू शकते असं असतं, ते कविताच व्यक्त करू शकते, ते आज लघुकथा व्यक्त करायला लागलेली आहे, साठण्याची दीर्घकथा. परंतु कवितेचा जो स्पॅन आहे तो एखाद्या इंजेक्शनसारखा असतो. ती कविता म्हणून मला फार मोठी वाटते. आणि कवितेची समीक्षाही मग खूप कठीण असते, तर ती आमच्या विजयाने केली, कविताही केली आणि त्याची समीक्षाही केली. तर ही एक मोठी गोष्ट आहे. आणि या निमित्ताने आपल्या सर्वांचा मला सहवासाचा लाभ मिळाला. मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि कृतज्ञता व्यक्त करते. महाराष्ट्रात एवढी उलधार सत्ता कारणाची चालू असून सुद्धा आपण 2 पत्रकार आले, यांनी पण मला बरं वाटलं. मला तर वाटलं होतं की दोघं येणारच नाही, पण आपण ठीक आहे. नमस्कार. धन्यवाद आचार्य. शब्दसृष्टी आपली मिळाली आहे. मी यानंतर आपल्या घराचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शैलेश पांडेजी यांना विनंती करतो. आणि आशाताई, शिल्पाजी, सर आणि रश्मी आणि शेखर सोनीस आणि सगळा शब्दरुचीचा परिवार. खरं म्हणजे एखाद्या एवढ्या मोठ्या संस्थेने एवढ्या मोठ्या लेखिकेला एवढा मोठा पुरस्कार द्यावा आणि त्याचं अध्यक्षपद आपण भूषवावं वगैरे असं काही एवढी आमची लायकी नाही, एवढी आमची पात्रता नाही आहे, प्राज्ञा पण नाही आहे. पण मला वाटतं की शब्दरुची परिवारावरचं आमच्यावरचं प्रेम आणि आशाताईंवरचं प्रेम याच्यात काही कॉमन सापडलं असेल आणि
त्याच्यामुळे आपल्याला ही संधी मिळाली, या संधीबद्दल धन्यवाद. श्रीपादनी जो चांगलं सांगितलं की आमची पिढी आशाताईंचं वाचत वाचत मोठी झाली आहे. किंबहुना माझ्यासारखे अनेक हौशी लेखक आशाताईंचं पाहत पाहत त्यांच्याकडून म्हणजे त्यांचे एकलव्य बनून लिहित राहिले आणि म्हणून थोडंफार लिहू शकले असं इथं सांगितलं तरी ते वावगं होणार नाही. एका अर्थानं मी असं मानतो की सगळ्या क्षेत्रामध्ये असतात जसं सहकार महर्षी, शिक्षण महर्षी, ती सगळी पुरुषार्थी संबोधन आहेत. आज एका साहित्य क्षेत्रातल्या ऋषिकेचा हा सन्मान आहे आणि तो आपण त्यांना देऊन त्यांना इतके पुरस्कार मिळाले की त्यांना खरं म्हणजे पुरस्कारांची नवलाई नाही, सन्मानाची नवलाई नाही. त्यांचं नाव इतकं मोठं आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये. मुख्य म्हणजे मला जे जाणवलं ते असं आहे की यशस्वी आणि राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर किंवा अगदी स्थानिक स्तरावर एखादा पुरस्कार जरी मिळाला तरी बेडकासारखे फुगून जाणारे अनेक लेखक मी या गोष्टी पाहतो आहे. किंवा आपली ख्याती झाली, नाव झालं आणि आपण एक ब्रँड झालो की मग अख्ख्या जगाला पदार्थ समजण्याची भावना अशा लोकांच्या मनामध्ये जागृत झालेली मी पाहिली आहे. ते कुणाचं नाव घेण्याचं कारण नाही, पण अशा दोन्ही प्रकारामध्ये मला कधीही आशाताई दिसल्या नाही. मी जेव्हा केव्हा मी वेगवेगळ्या दैनिकात काम करत होतो, सुगंध सभागृहाशी आमचं खूप जुनं नातं आहे. लोकसत्ताचा आरंभाची पार्टी सुगंध सभागृहामध्ये झाली होती. तेव्हापासून अनेक कार्यक्रमांना आम्ही इथे आलो. राजेश असायचा, वहिनी होत्या आणि त्या सगळ्या आठवणी आज या निमित्तानं पुन्हा आलेल्या आहेत. एक मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे म्हणा की काही सांगायचं आहे म्हणा की सगळे लोक इन जनरल असं म्हणतात की लेखक स्वतःसाठी लिहितो, कोणासाठी लिहितो वगैरे असं. मला हे नेहमी एक जाणवतं की एक स्त्री जिने घर उत्तम सांभाळलं, जिला संस्कृती, संगीत, कला आणि अध्यात्म अशा सगळ्या गोष्टींचं एक अधिष्ठान होतं ऑलरेडी त्यांच्या व्यक्तिमत्वाला. असं असूनही तिने जगण्याचे अन्वयार्थ इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने शोधून जे सांगितले तर ते त्यांनी, मला असं वाटतं, माझा असा समज आहे की लेखक म्हणून किंवा लेखिका म्हणून आपण अनेकदा सांगण्यासाठी, इतरांना सांगण्यासाठी नव्हे तर आपल्याला समजावून सांगण्यासाठी सुद्धा लिहित असतो असं. आणि बऱ्याच गोष्टी लिहिताना त्या स्पष्ट होतात आणि आपल्याला हे असंच म्हणायचं होतं किंवा हे आत्ता आपल्याला कळलं असं. म्हणजे ते असं जेव्हा होतं तर तो आनंद आपण त्यांच्या अनेक साहित्य कृतींमधून घेऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं की कौटुंबिक आणि एकूण सामाजिक जीवनाच्या भोवती फिरणाऱ्या कथा, कादंबऱ्या जरी असल्या तरी आणि सगळी आकलनं आणि बऱ्यापैकी अभिव्यक्तीसुद्धा व्यक्तिकेंद्रीय आहे, पण एकूण जाणीवा त्याच्यातून ज्या अभिव्यक्त होतात त्या फार समूह केंद्रीय, म्हणजे त्या युनिव्हर्सल आहे. त्याच्यामुळे त्यांचा विस्तार एका गृहिणीनं लिहिलेल्या याच्या पर्यंत, चार भिंतीच्या आतल्या विश्वापर्यंत न राहता त्या गृहिणीला पडलेले प्रश्न, त्यानिमित्ताच्या तिच्या हातून साकारलेल्या त्या पात्रांना पडलेले प्रश्न, त्यांनी एकमेकांना वेळा विचारलेले प्रश्न, याच्यातून जी नक्षी उभी राहते ती केवळ विलोभनीय आहे. आणि असं उत्तम दर्जाचं साहित्य त्यांनी मराठीला दिलं आणि आता अनेक भाषांमध्ये त्यांचं साहित्य भाषांतरित झालं आहे. अशा एका मातृतुल्य, ऋषितुल्य अशा व्यक्तिमत्वाच्या सत्काराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याचा हा प्रसंग आला, याचा मला आनंद आहे. मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्या पुढेही आणखी भरपूर लेखन आपल्याकडून व्हावं. 84 वर्ष म्हणजे फार काही नाही आहे. आपण शताब्दी करू तेव्हा आणखी एखादा असा पुरस्कार, तेव्हा आपण मोठा सोहळा आयोजित करू आणि आम्हाला सगळ्यांना तेव्हा बोलवा. कदाचित
मग आम्ही तुमच्याविषयी वाईट आपणच आयोजित करू तर आपणच आशाताईंना करू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद शैलेश पांडे. मी आता कार्यक्रमाच्या शेवटाला येतो. बराच वेळ कार्यक्रम चालू आहे आणि शब्दसृष्टीच्या डॉक्टर अनिल गायकवाड यांना विनंती करतो की आपण देशमुख गोड मानून घेऊ. सर्वप्रथम आमचा शब्दसृष्टीतर्फे पुरस्कार सुद्धा स्वीकारल्याबद्दल आशाताईंचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी ही आम्हाला संधी दिली की इथे येऊन त्यांच्याबरोबर बसून 2 मिनटं बोलायची संधी मिळाली, याच्यावर आम्हाला फार आनंद आहे. त्याच प्रकारचे आजचे अध्यक्ष साहेब पांडे साहेब यांनी पण वेळ काढून आलेत, त्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे. तसेच महाराष्ट्र टाईमचे नागपूरचे संपादक अपराजित, बरोबर, अपराजित साहेब यांचाही मी डॉक्टर अपराजित यांचाही मी आभारी आहे. तसेच मॅडम पण वेळात वेळ काढून रश्मी मॅडम त्या पण वेळात वेळ काढून आला, त्याबद्दल मी आपलाही आभारी आहे. आणि ऑफकोर्स तुम्ही इतकं सुंदर डॉक्टर शेखर सोनी यांनी पण इतकं चांगलं कव्हर केलं. म्हणजे मला मला हा प्रश्न पडलेला होता की वा आपण आता फक्त व्हिडिओ कव्हर करतोय, आता फोटो कोण कव्हर करणार, कारण दुसरं कोणी नव्हतं कव्हर करणार. त्यांनी येऊन ते कव्हर केलं आणि ते चांगल्या प्रकारे माझे पण फोटो काढले, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. आणि तसेच आमचे फोटोग्राफर साहेब आणि फोटोग्राफर आणि दिनकर साहेब आणि लीला मॅडम, सगळे आले. जिल्हाधिकारी सगळ्यात मोठं नाव होते, त्यांना मी पहिल्यांदा त्यांना नसल्यामुळे मी इथे विसरलो, पण त्यांनी येऊन इथं वेळ दिला, त्यांचे मी आभार मानतो. आणि हे आमचा परिवार आहोत, आमच्या परिवाराचे आभार शेवटी मानायचे असतात. आमचा जो शब्दसृष्ट जो परिवार आहे त्या सगळ्यांनीच मेहनत घेतली मागच्या 3-4 वर्षापासून. आणि मनोहर साहेबांनी तर मागच्या मला 3-4 महिन्यापासून हे सगळं आमचा कार्यक्रम ठरलेला होता अगोदर, पण तो पोस्टपॉन झाला आणि त्यांनी कार्यक्रमाचं म्हणजे मोठ्या उत्साहाने सगळा कार्यक्रमाचं आम्हाला पण मोटिवेट केलं कार्यक्रम येण्यासाठी. त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि ऑफकोर्स कुटुंबियांनी त्यांना पण बराच ह्या म्हणजे आम्ही त्यांच्या घरात येऊन शिरकाव करून त्रास दिला, त्याबद्दल म्हणजे आम्ही हा कार्यक्रम बाहेर कुठेतरी करायला पाहिजे होता. नाही, यांनी मला विचारलं होतं पण करायचं अजून जास्त लोकांना बोलत आलं असतं. मी कुटुंबियांचे आभार मानतो आणि दिनकरांचे पण आभार मानतो. थँक्यू.